हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद चौथा अध्याय 7. अध्यायाचं नाव आहे दक्ष यज्ञाचे पूर्णत्व. आतापर्यंत आपले 30 श्लोक वाचून झाले आहेत. आता आपण पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत. तर आपण पाहिलं की या अध्यायात 18व्या श्लोकामध्ये सांगितलंय की राजा दक्षाने पवित्र ध्यान करून यजुर्वेदाच्या मंत्रांच्या घोषात शुद्ध तुपाची आहुती यज्ञात अर्पण केली आणि तत्क्षणी श्रीहरी भगवंत मूळ नारायण रूपात प्रकट झाले. आणि मग भगवंतांचं सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि मग भगवंतांना एक एक जण प्रार्थना अर्पण करतात. पहिले दक्षांनी प्रार्थना अर्पण केली आणि मग त्याच्या पाठोपाठ सर्वजण प्रार्थना अर्पण करीत आहेत. 30व्या श्लोकात भृगुमुनींनी प्रार्थना अर्पण केली. आणि आता आपण पुढे वाचूया. आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे भागवत वाचायचा जो प्रयत्न करीत आहोत त्यात आपल्याला यश मिळवू. आता ब्रह्माजी प्रार्थना करतात. 31व्याचं भाषांतर. भगवान श्री ब्रह्मदेव म्हणाले, हे प्रभो, हे भगवंता नारायणांना म्हणतात, जो मनुष्य ज्ञान अर्जनाच्या विविध प्रक्रियांद्वारे तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे तो तुमचे व्यक्तित्व आणि शाश्वत स्वरूप जाणून घेऊ शकत नाही. तुमचे स्थान सदैव भौतिक विश्वाच्या अतीत आहे. म्हणजे काय, तुम्ही भौतिक विश्वाच्या पलीकडले आहात. तर तुम्हाला जाणून घेण्याचे प्रायोगिक प्रयत्न भौतिक आहे. पण इथे लोक जी करतात विविध प्रक्रियांद्वारे ज्ञानाचं अर्जन करून तुम्हाला जाणून घेण्याचा स्वतः प्रयत्न जे करतात ते सगळे प्रयत्न कसे आहेत, प्रायोगिक आहेत, प्रयोग करतात ते, आणि ते भौतिक प्रयत्न आहेत. तसेच या प्रायोगिक मार्गांची उद्दिष्टे आणि साधनेही कशी आहेत, ऐहिक आहेत. म्हणजे काय, सगळं भौतिक आहे. तर भौतिक क्रियांद्वारे तुम्हाला जाणणं काय आहे, अशक्य आहे असं ब्रह्माजी म्हणतात. प्रभुपाद तात्पर्यात समजवतात की असं म्हटलं जातं की पुरुषोत्तम भगवंतांचे नाम, गुण, कार्य, परिकर म्हणजे भगवंतांचे सगळं, भगवंतांची सेवा करतो आपण ते सगळे साहित्य, आणि दुसरं म्हणजे भगवंतांचे जे सगळे भक्त आहेत, सहचर असतात ते, तर ते सगळे इत्यादी गोष्टी आपण आपल्या भौतिक इंद्रियांद्वारे जाणून घेऊ शकत नाही. प्रायोगिक दार्शनिकांनी तर्काद्वारे परमसत्य जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न नेहमीच निष्फळ होतो. प्रायोगिक म्हणजे दार्शनिक असे असतील का भगवंत, तसे असतील का, कारण की काय आहे, ते साकार रूपावर विश्वासच ठेवत नाही. त्यामुळे त्यांना काही माहितीच नाही, म्हणून ते नुसते तर्क लढवत असतात. असे असतील का, तसे असतील का, असे नसतील, तसे नसतील, असं करत राहत असते. तर प्रायोगिक दार्शनिकांनी तर्काद्वारे परमसत्य जाणून घेण्याचा प्रयत्न नेहमीच त्यामुळे काय होतो, निष्फळ, त्याला काहीच फळ मिळत नाही. कारण त्यांची ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया, त्यांची उद्दिष्टे आणि परमसत्याचे ज्ञान प्राकृतिक करून घेण्याच्या प्रयत्नात ते वापरत असलेली साधने, या सर्वच गोष्टी भौतिक आहेत. पण भगवंत कसे आहेत, पुढे लिहिल्या प्रभुपादांनी, भगवंत अप्राकृत म्हणजेच काय आहेत, या भौतिक जगाच्या अतीत आहेत, पलीकडचे आहेत. भगवंत कसे आहेत, आध्यात्मिक आहेत. या सत्याचा स्वीकार शंकराचार्य या श्रेष्ठ निराकारवाद्यांनीही केला आहे. शंकराचार्यांचं आपण आधी पण बघितलं होतं की काय आहे, ते श्रेष्ठ निराकारवादी आहेत. पण तेही काय जाणतात की भगवंत कसे आहेत, भगवंतांचं महात्म्य त्यांनी आधी पण सांगितलं होतं, आपण वाचलं होतं की त्यांनी मग भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूर, मग ते असं करून त्यांनी लोकांना गोविंदांचेच भजन करा हेही उपदेश दिला होता. तर हे शंकराचार्य काय म्हणतात की नारायण हा परोरव्यक्तात अंडम अव्यक्त संभवम, जे काय अव्यक्त किंवा मूळ भौतिक कारण या भौतिक सृष्टीच्या पलीकडे आहे. हे जे आहे भगवंतां, जे मूळ भौतिक कारण जे आहे, म्हणजे भौतिक सृष्टी ही कुठून आली आहे, भौतिक गोष्टींचं उगमस्थान काय आहे, ते सगळं काय आहे, अव्यक्त आहे. आपल्याला काही आपण जाणू शकत नाही, ते इथे नाहीये. ते पुरुषोत्तम भगवान श्री नारायण प्राकृतिक विश्वाच्या पलीकडे असल्यामुळे मनुष्य कोणत्याही प्राकृतिक पद्धतीद्वारे त्यांच्याविषयी तर्क करू शकत नाही. कारण काय आहे, आपलं मन पण भौतिक आहे, त्यामुळे काय आहे,
आपण त्या आध्यात्मिक विषयांची काही माहितीच नाही तर त्याच्याबद्दल आपण विचारही करू शकत नाही. मनुष्याने केवळ कृष्ण भावनेच्या दिव्य भक्तीने भगवत स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग कसे समजतील भगवंत? कृष्ण भावनेची दिव्य पद्धत. कृष्ण भावनेची दिव्य पद्धत म्हणजे काय? आपण भगवंतांची भक्तिमय सेवा करायची. ते केल्यावरच काय होतं, भगवंतांचं स्वरूप आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. याचे अनुमोदन म्हणजे ह्याला होकार कुठे दिले गेलेला आहे? भगवद्गीतेत 18.55. तर आपण 18.55 जर श्लोक बघितला तर तो आहे भक्त्या माम अभिजानाती. भक्त्या माम अभिजानाती म्हणजे काय? विशुद्ध भक्तीनेच. माम म्हणजे भगवंत म्हणतात मला, अभिजानाती म्हणजे मनुष्य जाणू शकतो. काय भगवंत स्पष्ट शब्दात सांगतात, विशुद्ध भक्ती केली तर तुम्ही मला जाणू शकता. केवळ भक्तिमय तात्पर्य वाचते, केवळ भक्तिमय सेवेनेच मनुष्याला भगवंतांच्या दिव्य स्वरूपाचे आकलन होऊ शकते. निराकारवादी आणि साकारवादी यांतील भेद असा आहे की निराकारवादी म्हणजे काय? जे म्हणतात भगवंतांना आकार नाही, रंग नाही, रूप नाही, काही नाही. आणि साकारवादी म्हणतात भगवंतांना आकार आहे. तर प्रभुपाद म्हणतात यांतला भेद काय आहे की निराकारवादी हे आपल्या तार्किक प्रक्रियेने म्हणजे तर्क लावतात, बुद्धीने, मनाने काही काही विचार करत राहतात. त्या प्रक्रियेनेच मर्यादित होतात, त्यांचे विचारच मर्यादित होतात. त्यामुळे ते भगवंतांपर्यंत पोहोचू शकत नाही. पण जे साकारवादी असतात ते भक्त काय करतात? दिव्य प्रेममयी भगवत सेवेद्वारे भगवंतांना संतुष्ट करतात. पुढचा पॅरेग्राफ. सेवोन मुख्य ही जिव्हादो. जो आपण श्लोक बघितला होता बघा, 2-3 श्लोकांच्या आधी बघितला होता की काय आहे की आपण भगवंतांना कसं जाणू शकतो. तो श्लोक पद्मपुराणातला बघितला होता. अथः श्रीकृष्ण नामादी न भवेद ग्राह्यम इंद्रिये सेवोन्मुखी ही जिव्हादो स्वयं एव स्फुरद्यतः. म्हणजे जेव्हा आपण काय करतो? सेवा करतो. सेवा कशी सुरू करतो? जिभेने हरिनाम घेतो, हरीचं कीर्तन करतो आणि जिभेनेच भगवंतांना भोग लावलेला जो मग महाप्रसाद म्हणून बाहेर येतो त्या महाप्रसादाचं आस्वादन करतो. त्यावेळेस काय होतं? त्या कृष्ण भावनेमध्ये तो जागृत होऊन त्याला ज्ञान प्रकट व्हायला लागतं आणि भगवंत त्याच्या जशी जशी भक्ती वाढत जाते त्याच्या हृदयात त्याची सेवा स्वीकारण्यासाठी भगवंत हृदयामध्ये प्रकट होतात. तर प्रभुपाद या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये सांगतात, सेवोन्मुखेही भक्ताच्या सेवाभावामुळे भगवंत त्याच्या समक्ष प्रकट होतात. विषयी भौतिकवाद्यांसमोर जरी भगवंत प्रत्यक्षपणे उपस्थित असले तरी ते भगवंतांना जाणू शकत नाही. पण जे विषयी आहेत, विषयी म्हणजे काय? फक्त भोग वासनेची इच्छा करणारे, त्यातच मग्न असलेले असे जे विषयी आहेत. आणि भौतिकवादी म्हणजे काय? त्यांना फक्त भौतिक गोष्टींशी देणं घेणं आहे, त्याच्या पलीकडे त्यांची बुद्धीच चालू शकत नाही. असे जे लोक आहेत भौतिक उपभोगामध्ये मग्न असणारे, त्यांच्यासमोर अगदी जर प्रत्यक्ष भगवंत उपस्थित झाले तरी काय आहे? त्यांना तसे चक्षुष नाही, ज्ञानच नाहीये त्यांना. तर त्यामुळे त्यांचे डोळे भगवंतांना समजूच शकणार नाहीत, जाणूच शकणार नाहीत. म्हणून भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अशा भौतिक वाद्यांची मूढ या शब्दाने निंदा करत आहे. मूढ म्हणजे काय? मूर्ख किंवा अपात्र. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे केवळ मूर्ख व दुराचारी लोकच भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजतात. हा श्लोक आहे भगवद्गीतेचा 9व्या अध्यायातला 11वा श्लोक. कोणता आहे? अवजानन्ति माम मूढा. म्हणजे काय? अवजानन्ति म्हणजे मला ओळखू शकत नाही. माम म्हणजे मला. कोण? मूढा. कधी? मानुषीम तनुमाश्रिता. मी जेव्हा मनुष्याचं, साधारण मनुष्य शरीर जेव्हा मी धारण केलेलं असं दिसतं तेव्हा काय लोक मला जाणू शकत नाहीत. ते मला म्हणतात तू साधारणच आहे, माझं स्थान कोणी जाणू शकत नाही.
भगवान श्री कृष्णांचे स्थान काय आहे किंवा त्यांच्या दिव्य शक्तींचे स्वरूप कसे आहे याविषयी त्यांना मुळीच ज्ञान नसते. भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शक्तींविषयी ज्ञान नसलेले निराकारवादी लोक त्यांच्या साकार व्यक्तित्वाचा उपहास करतात. काय आहे? ज्यांना भगवंतांच्या दिव्य शक्तींविषयी ज्ञान नाहीये असे जे निराकारवादी लोक आहेत ते काय करतात, भगवंतांचं साकार रूप जे आहे म्हणतात ना की अरे अर्चविग्रह सेवा वगैरे, तर त्यांचा ते उपहास करतात. असं काही असतं का, हे चुकीचं आहे वगैरे असं म्हणतात ते. तर भक्त आपल्या सेवावृत्तीच्या योगाने म्हणजे काय, योग म्हणजे भगवंतांशी जोडलं जाणं एखाद्या क्रियेने, तर सेवावृत्तीच्या योगाने भक्त काय करतो, भगवान पुरुषोत्तम भगवान या रूपात जाणतात. भगवंतांना कसे जाणतात ते पुरुषोत्तम भगवान या रूपात जाणतात. पण जे निराकारवादी लोक आहेत ते जाणू शकत नाही. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात अर्जुन म्हणतो की हे भगवान, तुमचे व्यक्तित्व जाणून घेणे अतिशय कठीण आहे. म्हणतात नमे विदु सुरगणा, म्हणजे हे काय आहे, कोणालाही माझं व्यक्तित्व जाणून घेणं खूप कठीण आहे भगवंत सांगतात. तशा रीतीने हे ब्रह्माजींच्या प्रार्थना झाल्या. पुढे 32 मध्ये इंद्राची प्रार्थना आहे. वाचायचं पुढे माताजी? भाषांतर 32. इंद्रदेव म्हणाला, हे भगवान, 8 विविध शस्त्रे धारण केलेले अष्टभुजांनी युक्त तुमचे हे दिव्य रूप अखिल विश्वाच्या कल्याणार्थ प्रकट होते आणि ते मन व नेत्रांसाठी अत्यंत आल्हाददायक आहे. या रूपाद्वारे तुम्ही तुमच्या भक्तांचा द्वेष करणाऱ्या राक्षसांना दंड देण्यासाठी सदैव तत्पर असता. तर आपण हे जे भगवंत प्रकट झाले हे चित्र पाहिलं होतं बघा. चित्र पुन्हा तुम्ही बघू शकता का, म्हणजे एकदा आठवेल तुम्हाला. आपण प्रभुपादांचे चित्र बघितलं होतं, त्याच्यानंतर म्हणजे प्रभुपादांवाला 2 दुसरं 3 अशी 3 पानं उलटल्यावर आपल्याला ते दिसतं. एका बाजूला आहेत शिवजी वनात बसलेत नारद मुनींबरोबर आणि दुसऱ्या बाजूला गरुडावर भगवान श्री विष्णू हे प्रकट झालेले आहेत. त्यात त्यांचे 8 हात दिसतात आणि 8 हातांमध्ये शस्त्र पण दिसत आहेत. शंख चक्र गदा पद्म दिसत आहे आणि धनुष्य बाण दिसत आहे आणि तलवार आणि गदा दिसत आहे. तर नेहमी भगवंत 4 भुजांवाले असतात, शंख चक्र गदा पद्म, पण इथे आणखीन 4 असे 8 आहेत. तर त्याबद्दल इंद्र त्याच्यात प्रार्थनांमध्ये म्हणतायत की काय आहेत, तुम्ही काय करता, तुमच्या या रूपाद्वारे भक्तांचा द्वेष करणाऱ्या राक्षसांना दंड देण्यासाठी सदैव तत्पर असता. अशा तऱ्हेने इंद्राने प्रार्थना केली. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात की शास्त्रांद्वारे आपल्याला असे समजते की भगवान श्री विष्णू सामान्यतः चतुर्भुज रूपात प्रकट होतात, पण या विशिष्ट यज्ञ समयी यज्ञ मंडपी ते अष्टभुज रूप धारण करून प्रकट झाले. इंद्र या संदर्भात म्हणतो, आम्हाला जरी तुमचे चतुर्भुज रूप पाहण्याची सवय झाली असली तरी तुमचे हे अष्टभुजायुक्त रूप चतुर्भुज रूपा इतकेच सत्य आहे. जसं आम्ही 4 भुज पाहिजे होते ते जितकं सत्य आहे तितकंच हे 8 भुज युक्त रूपही सत्य आहे असं इंद्र म्हणतात. पूर्वीच्या श्लोकात ब्रह्मदेव म्हणाले होते की भगवंतांच्या दिव्य रूपाचा साक्षात्कार करून घेणे इंद्रियांच्या सामर्थ्याच्या पलीकडे आहे. ब्रह्मदेवाच्या या विधानास उत्तर म्हणून इंद्र म्हणतो की भगवंतांचे अलौकिक रूप जरी भौतिक इंद्रियांद्वारे अनुभवगम्य नसले, म्हणजे काय, हे भगवंतांचं अलौकिक रूप आहे ते भौतिक इंद्रियांद्वारे आपण जाणू शकलो नाही, अनुभव घेऊ शकलो नाही तरी नसले तरी देखील त्यांच्या लीला आणि त्यांचे अलौकिक रूप जाणून घेता येते. म्हणजे काय, जर अगदी भगवंतांचं रूप जाणून नाही घेतलं तरी काय आहे, त्यांच्या लीला वगैरे हे आपल्याला जाणून घेता येतं की कसे आहेत ते अलौकिक रूप आहे असं पुढे प्रभुपाद सांगतात. भगवंतांची असाधारण लक्षणे, असाधारण कार्ये आणि असाधारण सौंदर्य अगदी साधारण मनुष्यासही अनुभवता येते. कसे ते प्रभुपाद सांगतात उदाहरण देऊन. भगवान श्रीकृष्ण जेव्हा 6-7
वर्षाच्या बालकाप्रमाणे वृंदावनात अवतरले तेव्हा वृंदावनातील निवासी त्यांच्याकडे गेले. त्यावेळी वृंदावनात मुसळधार पाऊस पडत होता आणि भगवंतांनी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर सतत 7 दिवसांपर्यंत प्रचंड गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि वृंदावनातील निवाशांचे रक्षण केले. भगवंतांचे असे हे असामान्य कार्य आपल्या भौतिक इंद्रियांच्या अंतिम क्षमतेपर्यंत तर्क करू इच्छिणाऱ्या सर्व भौतिकवादी लोकांनाही त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडू शकेल. म्हणजे काय, अशी भगवंतांची लीला ऐकल्यावर काय होतं, बाप रे, म्हणजे खरंच एवढं सगळं घडलं असं तो भाग पडू शकतो. पण इथे कसं आहे, भगवंतांच्या लीला प्रायोगिक तर्कवाद्यांच्या दृष्टीशी आल्हाददायक ठरतात. म्हणजे हे जे तर्कवादी आहेत तेही म्हणतात, अरे बापरे, एवढी मोठी लीला केली, आणि त्यांना आनंद वाटतो. पण कोणाला काही समजत नाही याच्याबद्दल. जे निराकारवादी लोक आहेत, जे भगवंतांना आकारच नाही म्हणतात, त्यांना भगवंतां आकारच नाही म्हटल्यावर मग आकारांनी एखादं कार्य केलं ह्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील, बरोबर. त्यामुळे निराकारवादी लोक हे भगवंतांच्या स्वरूपावर विश्वास ठेवत नाहीत. कारण ते स्वतःच्या व्यक्तित्वाची तुलना भगवंताच्या व्यक्तित्वाशी करतात. ते म्हणतात माझ्यासारखेच भगवंत आहेत. आपण बघितलं ना ते अवजानंती मामुडा मानुषीम तनु आश्रिता, म्हणजे मी मनुष्यासारखं शरीर जेव्हा धारण करतो तेव्हा लोक मला साधारण मनुष्य समजतात. तसेच हे लोक आहेत ते काय सांगतात की अरे मी पुढचं ओळ वाचूया, या भौतिक जगातील कोणताही मनुष्य पर्वत उचलू शकतो का? नाही. त्याच्यामुळे भगवंत पर्वत उचलू शकतात यावर त्यांचा विश्वास नसतो. तर असे हे जे निराकारवादी लोक आहेत त्यांना ते समजूच शकत नाही भगवंतांबद्दल. श्रीमद भागवतातील विधानांचा केवळ रूपक म्हणून स्वीकार करतात आणि त्या विधानांचे स्पष्टीकरण ते स्वतःच्या पद्धतीने करतात. ती लोक काय म्हणतात, हे काहीतरी काल्पनिक आहे, आणि मग ते स्वतःच्या पद्धतीने त्याला काहीतरी स्पष्टीकरण देतात. तथापि भगवंतांनी वृंदावनातील सर्व निवासांच्या उपस्थितीत वास्तविकपणे गोवर्धन पर्वत उचलला आणि याची पुष्टी म्हणजे ह्याला होकार कुठे दिला जातो, नारद आणि व्यासदेवांसारख्या श्रेष्ठ आचार्य आणि लेखकांनी केलेले आहे, होकार दिलेला आहे. भगवंतांची कार्ये, त्यांच्या लीला आणि त्यांची असाधारण लक्षणे या भगवंताविषयक सर्वच गोष्टींचा जसा आहे तसा मूळ स्वरूपामध्ये स्वीकार केला पाहिजे आणि मग आपण आपल्या वर्तमान स्थितीमध्ये राहूनही भगवंतांना जाणू शकतो. भगवंतांना जाणण्यासाठी पहिली गोष्ट असते की श्रद्धा हवी तुम्हाला की भगवंतांची कार्य, आता भगवद्गीतेत सांगितले आहेत ना, की भगवंतांची कार्य जन्म कर्मचे मे दिव्यम, हे दिव्य आहे, ते जाणायला पाहिजे अशा भगवंत. हो, तुम्ही स्वीकारा त्या जशा आहेत तशा मूळ स्वरूपात, तिथे तर्क लावायचा नाही. आणि जेव्हा आपण असे स्वीकारायला लागतो तेव्हा काय होतं, आपण जी आता भौतिक स्थितीत आहोत त्या स्थितीत राहूनही काय करू शकतो, आपण भगवंतांना जाणू शकतो. कसे? आपण जेव्हा भगवंतांच्या लीला आणि याच्यावर विश्वास ठेवतो, त्यांची हळूहळू सेवा करायला लागतो आणि मग आपण जसं बघितलं की सेवोन्मुखेही जिव्हादो, जिभेला सेवेत लावतो भगवंतांच्या, किंवा हळूहळू काय होतं, भगवंत स्वतःला आपल्या समोर प्रकट करतात. म्हणजेच काय, आपल्या सगळ्यांच्या हृदयात आपण भगवंतांची उपस्थिती जाणवू शकतो. वर्तमान घटनेच्या संदर्भात इंद्रही म्हणतो की प्रभो, अष्टभुजांनी युक्त तुमच्या रूपाची उपस्थिती ही तुमच्या चतुर्भुज रूपाच्या उपस्थिती समानच आहे, याविषयी काहीच शंका बाळगण्यात येऊ नये. म्हणजे असं इथे अष्टभुज घेतलाय आणि तिथे चतुर्भुज आहे, हे दोन्ही आम्हाला म्हणजे आम्ही हे समानच समजतो. याच्यात आपण पण जेव्हा आपण हे वाचतोय तेव्हा याच्यात कोणतीच शंका घ्यायची नाही की अरे 4च असतात मग इथे कसे 8 आले. नाही, भगवंत आहेत ते स्वराट आहेत, ते काही कुठेही करू शकतात. ठीक आहे, 33वा श्लोक वाचूया पुढे. का काही शंका आहे? वाचूया. यज्ञकर्त्यांच्या भार्या म्हणाल्या. आता जसं यज्ञ करणारे जसे म्हटले आपण बघितलं बघा, जो एकच मिनिट सदस्यांच्या आधी ऋत्विज उचू 27वा श्लोक बघितला ना,
सर्व ऋत्विज भगवंतांना म्हणाले, म्हणजे काय पुरोहित जे यज्ञ करणारे आहेत ते ब्राह्मण, तर त्यांच्या आता पत्नी बोलतायत 33 मध्ये भाषांतर. यज्ञकर्त्यांच्या भार्या म्हणाल्या, भार्या म्हणजे पत्नी म्हणाल्या, हे स्वामी भगवंतांना म्हणतात, ब्रह्मदेवांच्या आदेशाने हा यज्ञ आयोजित करण्यात आला होता, परंतु दुर्दैवाने दक्षावर क्रुद्ध झालेल्या भगवान शिवांनी संपूर्ण यज्ञ समारंभच उद्ध्वस्त केला आणि त्यांच्या क्रोधामुळे यज्ञामध्ये अर्पण करण्यासाठी असलेले पशु मृत होऊन पडलेले आहे. यास्तव यज्ञासाठी केलेली सिद्धता आता पूर्णतः नष्ट झालेली आहे. आता तुमच्या कमल नयनांच्या दृष्टिक्षेपाने ही यज्ञभूमी पुन्हा पवित्र हो. त्या म्हणतात की काय आहे, हा यज्ञ सुरू केला होता, पण हे सगळ्यांचे वादविवाद झाल्यामुळे काय झालं, सर्व नष्ट झालेलं आहे. इथे अनेक पशु मृत होऊन पडले आणि आता काय झालंय, सगळे यज्ञाची सिद्धता आहे ती नष्ट झालेली आहे. तुम्ही तुमच्या जे कमल नयन आहेत त्यांचे दृष्टिक्षेप टाका आणि काय करा, सगळं पवित्र करा, असे त्या प्रार्थना करतात. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, पशूंना नवजीवन देता यावे या हेतूनेच त्यांचा यज्ञामध्ये बळी दिला जात असे, कारण याच कारणासाठी यज्ञस्थळी पशूंना ठेवले जात असे. आपण आधी पण बघितलं होतं की काय आहे, यज्ञात पशूंचं हे वृद्ध पशु आणले जायचे आणि ब्राह्मण आपले जे मंत्र आहेत ते आपण म्हणजे मंत्रोच्चाराचं सामर्थ्य बघण्यासाठी त्या पशूंना काय करायचे, आधी मारायचे आणि मग त्या पशूंवर ते मंत्र उच्चारण केल्याबरोबर ते पशूंना नवजीवन मिळायचं, तारुण्य मिळायचं आणि त्या जन्मानंतर त्यांना मनुष्य जन्म मिळून ते भक्ती करण्यासाठी त्यांची म्हणजे चेतना उच्च व्हायची. तर अशा रीतीने असं यज्ञात हे व्हायचं. तर पुढे तात्पर्यात प्रभुपाद सांगतात, यज्ञामध्ये पशु अर्पण करणे आणि त्याला नवजीवन प्रदान करणे हे मंत्रोच्चारणाच्या सामर्थ्याचे प्रमाण होते. दुर्दैवाने भगवान शिवांनी दक्ष यज्ञ नष्ट केला, म्हणजे भगवान शिवांच्या अनुयायांनी, वीरभद्र आणि इतरांनी, तेव्हा काही पशु देखील मरण पावले. दक्षाच्या मस्तकाच्या ठिकाणी मस्तक बसवण्यासाठी त्यांपैकी एक पशुचा वध करण्यात आला होता. दक्षाच्या डोक्यावर, दक्षाच्या शरीरावर कोणाचं मस्तक जोडलं, तर त्यासाठी काय आहे, तो तिकडचाच पशु मारला आणि जोडलं. तर अशा रीतीने काय झालंय, तिकडे पशूंचे वध झालेले आहेत. त्यांची म्हणजे पशूंची शरीरे सर्वत्र विखुरलेली होती आणि त्यामुळे यज्ञभूमीचे रूपांतर स्मशानभूमीमध्ये झाले होते. अशा रीतीने यज्ञाचा मूळ उद्देशच नष्ट झाला होता. भगवान विष्णू अशा यज्ञ समारंभाचे अंतिम उद्दिष्ट असल्याने, अंतिम उद्दिष्ट म्हणजे काय, यज्ञ कशासाठी करायचा, भगवान श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी करायचा, हे उद्दिष्ट आहे. असल्याने यज्ञकर्त्यांच्या भार्यांनी त्यांना विनंती केली, भगवंतांना विनंती केली की प्रिय स्वामी, कृपया आपल्या अहेतुकी कृपेने या यज्ञस्थळावर दृष्टिक्षेप टाकावा. दृष्टिक्षेप म्हणजे काय, कृपा दृष्टी टाकावी, म्हणजे यज्ञाचे नित्यकर्म पुन्हा चालू होऊ शकेल. याचे तात्पर्य असे आहे की पशूंचा अनावश्यकच वध केला जाऊ नये. पशूंचा उपयोग मंत्र सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी केला जात असे आणि मंत्रांच्या उपयोगाने त्यांना नवजीवन प्रदान केले जात असे. दक्षाच्या मस्तकाच्या ठिकाणी दुसरे मस्तक बसवण्यासाठी भगवान शिवांनी ज्याप्रमाणे एका पशुचा वध केला होता, त्याचप्रमाणे पशूंचा वध करणे चुकीचे होते. पशूंचा अशा प्रकारे वध केला जाऊ नये, कारण काय, ते वध केला आणि ते मुंडकं दक्षाला जोडलं, पण त्या पशुचं पुढे काही झालंच नाही, बरोबर. त्यामुळे असा वध करणे चुकीचं आहे, इथे सांगितलं गेलं. पशुचा अशा प्रकारे वध केला जाऊ नये. एखाद्या पशुला यज्ञामध्ये बळी देणे आणि पुन्हा त्याला नवजीवन प्राप्त होणे ही गोष्ट खचितच आनंददायक होती आणि असे आनंददायक वातावरणच आता नष्ट झाले होते. ऋषींच्या पत्न्यांनी विनंती केली की यज्ञ आनंददायी होण्यासाठी म्हणून मृत पशूंवर भगवान श्री विष्णूंचा दृष्टिक्षेप पडावा व ते पशु पुनरुज्जीवित व्हावेत. ह्या कशा स्त्रिया सगळ्या कोमल हृदयी आहेत, त्यामुळे त्यांनी काय प्रार्थना केली, हे जे पशु मरून गेलेले आहेत सगळे या गोंधळामध्ये आणि
ते सगळं. त्यामुळे ते काय करा, भगवंता तुम्ही त्यांच्यावर दृष्टिक्षेप टाकून त्यांना पुनरुज्जीवित करा. आता काही शंका आहे का? पुढे जायचं? पुढे जाऊया. पुढे जाऊ. 34वा श्लोक. ऋषया उचुहू म्हणजे काय, तिकडे जे ऋषी मुनी होते ते म्हणाले. ऋषींनी प्रार्थना केली, प्रिय भगवन, तुमची कृत्य अत्यंत अद्भुत आहे आणि तुम्ही जरी आपल्या विविध शक्तींद्वारे सर्व कार्य करीत असला तरीही अशा कार्यांवर तुम्ही मुळीच आसक्त नसता. त्यांनी काय स्तुती केली तुमची? कसं आहे, जसं जन्म कर्मच मे दिव्यम असं म्हणतात भगवंत. तर कर्म म्हणजे काय? कृत्य. म्हणून इथे प्रार्थना काय की तुमची कृत्य कशी आहेत? अत्यंत अद्भुत आहेत. आणि भगवंतांची सगळी कार्य कशा वाटे होतात? भगवंतांच्या शक्तीद्वारे होतात. ते इथे दिलेलं आहे की आणि तुम्ही जरी आपल्या विविध शक्तींद्वारे सगळी कार्य करीत असतात तरी त्या कार्यांवर तुम्ही मुळीच आसक्त नसता. म्हणजे काय, आता आपण काही केलं तर आपण आसक्त असतो कुठच्याही गोष्टीला, पण भगवंत कशालाच आसक्त नसतात. ब्रह्मदेवांसारखे श्रेष्ठ देव भाग्यदेवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तिची उपासना करतात. ब्रह्माजी कसे आहेत? ते श्रेष्ठ देव आहेत, पण काय आहेत? भाग्यलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून ते प्रार्थना करतात. पण तुम्ही त्या लक्ष्मी देवीवरही आसक्त नाही. लक्ष्मी देवी जी सदैव भगवंतांच्या सेवेत असते तरी भगवंत त्यांना आसक्त नाहीत असं सांगितलंय. म्हणजे भगवंत काय? पूर्णपणे अनासक्त आहेत. तात्पर्य, भगवद्गीतेत असे म्हटले आहे की भगवंतांना आपल्या अद्भुत कर्मांपासून फळ प्राप्त करण्याची कोणतीही कामना नाही आणि ती कर्मे करण्याची त्यांना काही आवश्यकताही नाही. म्हणजे काय काय सांगितलंय की अद्भुत कर्मांपासून भगवंतांना आपल्या अद्भुत कर्मांपासून फळ प्राप्त करण्याची काही इच्छा नाहीये असं नाही. आपण बघा, आपण कोणतेही कार्य करतो तर आपल्याला फळाची अपेक्षा असते, पण भगवंत कोणतेही कार्य करतात त्यांना फळाची कामना नसते. आणि काय आहे, त्यांना खरं तर काय कर्म करण्याची आवश्यकताही नाहीये, पण मग का ते करतात कर्म? तथापि सामान्य लोकांना आदर्श घालून देण्यासाठी ते कधी कधी कार्य करतात आणि त्यांची कार्य कशी आहेत? अद्भुत आहेत. ते कोणत्याही गोष्टींवर आसक्त नसतात. भगवद्गीता 4.14 या संबंधी सांगते काय की नमाम कर्माणि लिंपंती, मी काय करत नाही, कर्मामध्ये कधीच आसक्त होत नाही. जरी ते म्हणजे भगवंत अतिशय आश्चर्यकारक कार्य करीत असले तरीही ते कशावरही आसक्त नसतात. ते स्वयंपूर्ण आहेत. भगवंत कसे आहेत? स्वयंपूर्ण आहेत. त्यांना कोणाचीही आवश्यकता नाही. या ठिकाणी उदाहरण दिले आहे की भाग्यदेवता लक्ष्मी जरी नित्य त्यांची सेवा करीत असली तरी ते तिच्यावरही आसक्त नसतात. अगदी ब्रह्मदेवांसारखे श्रेष्ठ देवही लक्ष्मी देवींची पूजा करतात कारण त्यांना तिची कृपा मिळवायची असते. परंतु अशा लक्षावधी लक्ष्मी जरी भगवंतांची सेवा करीत असल्या तरी भगवंत मात्र त्यांपैकी एकीवरही आसक्त नसतात. भगवंतांच्या उच्च दिव्य स्थितीबाबतचा हा भेद महान ऋषींनी विशेषत्वाने उल्लेखला आहे. विशेष करून हा भेद आहे जो अनासक्ती, हे त्यांनी विशेषत्वात सांगितलेला आहे. ते म्हणतात की भगवंत हे पुण्य कर्मांच्या फळांवर आसक्त असणाऱ्या साधारण जीवांसारखे मुळीच नाहीत. भगवंत कसे आहेत? असाधारण आहेत आणि कुठल्याही म्हणजे पुण्यकर्माच्या फळावर आसक्त असणारे जे जीव असतात तसे ते बिलकुल नाहीत. दादा पुढचा एक श्लोक करायचा 35. ठीक आहे. आता सिद्धा उचुहू म्हणजे काय? तिकडे सिद्धगण पण होते तर ते सिद्धांनी प्रार्थना केली. अरण्यातील वणव्यामुळे एखादा हत्ती अतिशय दुःख भोगतो, परंतु म्हणजे काय, वणवा लागलाय अरण्यात, दावानल बघा वणवा असतो, त्याने काय होतं, धावतोय हत्ती. त्याला हत्तीला धावताना काय होतंय, आजूबाजूच्या झाडांचं जे अग्नी आहे तो लागतोय त्याला आणि त्याचं लाही होतीये त्याच्या शरीराची आणि दुःख होतंय त्याला खूप त्या तापामुळे. परंतु नदीत प्रवेश करून तो आपले सर्व क्लेश विसरतो. हा एक तुलना दिली आहे सिद्धांनी. त्याचप्रमाणे हे भगवान
आमची मने सदैव तुमच्या दिव्य लीलामृत रूपी नदीमध्ये बुडालेली असतात. सिद्ध काय म्हणतात? आमची मनं कशी आहेत? तुमच्या जे दिव्य लीला अमृत रूपी नदी आहे त्याच्यात बुडालेले आहेत. म्हणजे भगवंतांच्या लीला कशा आहेत? अमृता समान आहेत. आणि त्यात काय करतायत? आमची मनं आहेत ती अशी डुंबत असतात. आणि असा अलौकिक परमानंद सोडण्याची इच्छा ती कधीही करत नाहीत. म्हणजे आमचं मन कसं आहे हे सिद्ध बघा. हे केवढे मोठे भक्त आहेत बघा. ते काय म्हणतात की आणि असा अलौकिक परमानंद जो अलौकिक म्हणजे आध्यात्मिक परम आनंद आहे जो कसा की आमची मनं काय करत राहतात? आमच्या मनात तुमच्या दिव्य लीला अमृताचं पान केलं जातंय. म्हणजे आम्ही त्याच स्मरण करत असतो. जसं ती अमृतमय नदी आहे तुमच्या लीलांची त्यात आम्ही सारखे डुंबत असतो. त्यात तो आनंद तो परम आनंद सोडण्याची इच्छा आमचं मन कधीच करत नाही. तो अलौकिक परमानंद ब्रह्मामध्ये विलीन होण्याच्या आनंदा इतकाच चांगला असतो. म्हणजे काय आहे ते म्हणतात की इतकं हे छान आहे की जसं म्हटलं जातं की ब्रह्ममध्ये विलीन होणं असं जे असतं त्याला इथे जर तुम्ही 35व्या श्लोकाचा शेवटचा शब्द बघितला तर आहे ब्रह्म संपन्नवत नहा. म्हणजे काय? परम सत्यामध्ये विलीन झाल्याप्रमाणे असं वाटतं. म्हणजे तसं आनंद वाटतो. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात आपल्याला की हे विधान सिद्ध लोकाचे निवासी असलेल्या सिद्धांनी केलेले आहे व सिद्ध लोकांमध्ये भौतिक पूर्णत्वाचे 8ही प्रकार पूर्णत्वाने आढळतात. सिद्ध लोकातील निवासांचे 8 प्रकारच्या योग सिद्धींवर पूर्ण नियंत्रण असते. योग सिद्धी आपण बघितले 8 प्रकारच्या ते यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे सगळे जे आहेत 8 प्रकारच्या योग सिद्धी याच्यावर पूर्ण नियंत्रण कोणाचं आहे? या सिद्धांचं आहे. पण त्यांच्या वर्तमान विधानावरून म्हणजे ते आता जे बोलले त्याच्यावरून ते शुद्ध भक्त असल्याचे जाणून येते. ते भगवत लीला श्रवण करण्याच्या अमृतमयी नदीमध्ये सदैव लीन असतात आणि भगवंतांच्या लीला श्रवण करण्याच्या विधीस कृष्ण कथा असे म्हणतात. त्याचप्रमाणे प्रल्हाद महाराजांचे एक विधान आहे की भगवत लीला वर्णन करण्याच्या अमृत रूपी सागरामध्ये नित्य डुंबलेले लोकच मुक्त असतात आणि त्यांना सांसारिक बद्ध जीवनाचे मुळीच भय नसते. प्रल्हाद महाराज काय म्हणतात ते सांगतात प्रभुपाद की काय आहे जे लोक आहेत ते कसे आहेत? ते भगवान लीला वर्णन करण्याच्या अमृतमयी सागरामध्ये नित्य डुंबलेले आहेत. नित्य ते एकतर स्वतः स्मरण करतात भगवंतांच्या लीला किंवा ते इतरांना शेअर करतात सांगत राहतात. ते कसे आहेत? मुक्त आहेत आणि त्यांना सांसारिक बद्ध जीवनाचे भय नाही. ते या जरी संसारात आहेत ते अगदी बद्ध स्थितीत जरी आहे तिकडे तरी काय आहे त्यांना त्या जीवनाचं भय नाहीये कारण त्यांचं मन कुठे आहे? भगवंतांमध्येच रमलेलं आहे. येथे सिद्धांचे म्हणणे असे आहे की साधारण व्यक्तीचे मन नेहमी अपरिमित चिंतांनी भरलेले असते. जसं आपण श्लोक एक बघितला ना की कशा चिंता असतात? चिंता चिता समायुक्ता बिंदू मात्र विशेषता. म्हणजे काय? चिंता आणि चिता या दोन्ही शब्द समान वाटतात फक्त एक अनुस्वाराचा फरक आहे. काय आहे? सजीवम दहते चिंता. जेव्हा माणूस जीवित आहे जिवंत आहे सजीव आहे तेव्हा त्याला काय जाळते? चिंता जाळते. आणि निर्जीवम दहते चिता. जेव्हा तो मरून जातो निर्जीव होतो तेव्हा चिता जाळते त्याला. तसं इथे काय सांगितलं की साधारण व्यक्तीचं मन अपरिमित चिंता ह्याचं काय होईल त्याचं काय होईल ही चिंता ती चिंता सतत असतं. या संदर्भामध्ये त्यांनी ते उदाहरण दिले हत्तीचं. दावानलमध्ये पोळून क्लेश भोगत असलेल्या व त्याअवस्थेत क्लेशमुक्ततेसाठी एका नदीमध्ये प्रवेश केलेल्या हत्तीचे उदाहरण दिलेले आहे. या भौतिक अस्तित्वाच्या दावानलामध्ये दुःख भोगणाऱ्या लोकांनी भगवत लीलांच्या वर्णनरूपी अमृतमय नदीमध्ये केवळ प्रवेशही केला तर दुःखदायक सांसारिक अस्तित्वातील सर्व क्लेशांचे त्यांना त्वरित विस्मरण होईल. बघा आपण आता भगवंतांच्या लीला ऐकतो आहोत तासभर जरी आपल्याला बाकी कोणत्या फालतू गोष्टी आठवत नाहीत. बरोबर? तसं आहे.
त्यांना त्वरित ते विस्मरण होऊन जातं बाकी दुःखदायक गोष्टींचं. यज्ञ आचरण करणे आणि उत्तम परिणाम प्राप्त करणे यासारख्या सकाम कर्मांची सिद्धांना मुळीच अपेक्षा नसते. हे सिद्ध आहेत, ते काय आहेत, भक्ती करतात, त्यामुळे यज्ञ करणं, त्याचं उत्तम प्राप्त करणं फळ, ह्याच्यात काही त्यांना अपेक्षा नाहीये. ते केवळ म्हणजे हे सिद्ध आहेत, ते केवळ भगवत लीलांच्या दिव्य कथांमध्ये पूर्णतः तल्लीन होऊन जातात. त्यामुळे ते अत्यंतिक सुखी होतात व त्यांना पुण्य आणि पापकर्माची अपेक्षा नसते. कारण काय आहे, ते भगवंतांच्याच लीलांमध्ये इतके तृप्त होतात की हे केल्यावर पुण्य होईल, ते केल्यावर पाप होईल, ह्याच्या भानगडीतच ते कधी पडत नाही. नित्य कृष्ण भावनामय असणाऱ्या व्यक्तीसाठी पुण्य पाप करण्याची अथवा यज्ञ करण्याची काहीच आवश्यकता नसते. कृष्ण भावना ही स्वतःच कशी आहे, परिपूर्ण आहे. कारण तिच्यामध्ये वैदिक शास्त्रांनी स्तुती केलेल्या सर्वच प्रक्रियांचा समावेश असतो. असं म्हटलं जातं की आपण भक्ती केली की आपोआपच काय सगळं यज्ञ वगैरे झालेत असं मानलं जातं. कारण त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ किंवा यज्ञाचा जो हेतू आहे भगवान श्री विष्णूंची संतुष्टी, हीच आपण दररोज करण्याचा प्रयत्न करीत असतो. आता आपण थांबूया. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.